पती पत्नीच्या नात्यामध्ये अनेक वेळा आपल्याला वाटत असतं की फसवणूक माझी झालेली आहे किंवा याबद्दलची माझी फसवणूक होऊन त्याबद्दल शासन झालं पाहिजे, त्याबद्दल शिक्षा झाली पाहिजे. परंतु फसवणूक हे नक्की कशाला म्हटलंय कायद्यामध्ये, याला मात्र लोकांना बऱ्याचशा माहीत नसतं. मग ते म्हणतात की माझं शिक्षण कमी होतं असं सांगितलंय किंवा आणखीन काही गोष्टी फसवणूकमध्ये असतील तर त्याही लोकांना वाटतात की या फसवणूकमध्ये आहेत. परंतु ह्या गोष्टी भावनिक फसवणूक असतात आणि भावनिक फसवणूकला अजून तरी कायदा यस म्हणत नाही. फसवणूक या गोष्टीला कायदा फसवणूक कधी म्हणतो तर त्यामध्ये पैशांची फसवणूक झालेली आहे, काहीतरी कन्सिडरेशन घेतलेलं आहे, काहीतरी गोष्टीला फसवणूक झालेली आहे आणि नंतर लग्न केलेलं आहे. जसं लग्नाच्या आधी पैसे घेतले जातात, नंतर 2 दिवसात पळून झालं. मग ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ज्यामध्ये आर्थिक फसवणूक झाली असेल त्यामध्ये मात्र तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा कोर्टात पोलीस स्टेशनला दाखल करू शकता.